ते सांगण्याच्या पलीकडे आहे. एकदम बेकार अवस्था. आम्ही सकाळपासून 2 तास नागोठण्यापासून प्रवास करतो आहे. जायचं कसं ढोक म्हणजे 2-2, 4-4 फुटाचे खड्डे इथे पडले आहेत संपूर्ण. लोकांनी प्रवास करायचा. आता 4 दिवसात चतुर्थी आले, गणपती आला सण आमचा सिंधुदुर्गातला. कोकणाचा सगळ्यात मोठा सण असतो आणि ह्या लोकांना किंवा राजकीय लोकांना काही कोणाला त्याचं काही देणं नाही. उगाच पैसे मंजूर करून घ्यायची, कामं करायची नाहीत, काही नाही. लोकांना फक्त फसवाफसवी करतात लोक. हे काय करायचं काय लोकांनी आता? लोकांना जीव जायचा बाकी आहे. असा कोण पेशंट असेल त्या जागेत खड्ड्यात मरून जायला. खड्डे तर तसेच आहेत, खड्डे बुजलेच दिसत नाही कुठे. काहीतरी केलं पाहिजे. लोकांनी घेऊन बघितलं पाहिजे. इथला आमदार म्हणा, खासदार म्हणा, मंत्री म्हणा, पण केंद्रीय मंत्री असतील त्यांनी बघितलं पाहिजे रस्त्याची अवस्था. आज 15 वर्ष रस्त्याचं काम रखडलं आहे. 15 वर्ष आम्ही असा प्रवास करतोय. लोकांनी करायचं काय? काय चाललं आहे लोकांना? काही समजत नाही. त्याला जनतेची जीवन मरणाचं काही देणं नाही. मुंबई गोवा महामार्ग हे 3 शब्द जरी कानी पडले तरी कोकणकर नागरिकांच्या डोळ्यासमोर पहिले खड्डे उभे राहतात. आणि आपण ह्याच मुंबई गोवा महामार्गावर आहोत. आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे हे मुंबई गोवा महामार्गावर पडलेले आहे. गणेश उत्सव ह्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे, मात्र अजूनही या रस्त्यावरचे खड्डे प्रशासनाने बुजवलेले नाही आहेत. रायगड जिल्ह्यातून मुंबई गोवा महामार्गाचा विचार केला असता पनवेलपासून पोलादपूरपर्यंत असणाऱ्या साधारण 180 किलोमीटर इतक्या या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याचं चित्र समोर येत आहे. माणगावचा विचार केला तर माणगावमध्ये रखडलेल्या बायपासच्या कामामुळे माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्याचप्रमाणे लोणेरे येथे अपुऱ्या असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे या ठिकाणी सर्व्हिस रोडवर पडलेल्या खड्ड्यातून कोकणकर नागरिकांना जावं लागणार आहे. मात्र दिलासादायक बाब ही आहे की महाड परिसरामध्ये असणारा जो काँक्रिटीकरणाचं काम आहे ते पूर्णत्वात गेल्यामुळे कोकणकर नागरिकांचा टेंपाले ते कशेडी हा प्रवास सुखकर होऊ शकतो. त्यामुळे माणगावमध्ये असणाऱ्या ज्या वाहतूक कोंडीकडे प्रशासन आता किती गांभीर्याने बघतं हाच प्रश्न समोर येत आहे. NDTV मराठीसाठी प्रसाद पाटील, रायगड.